विपक्षामध्ये ड्रीम 11 माजिवडा. खूप मोठा पूल आपण पाहता आरसीसी पेठ सांगाल सरकार या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. त्यानंतर जय बजरंग गोरसई बी नांदकर, खूप मोठे मोठे संघ, आई गावदेवी धानिव असेल, तदनंतर झाई असेल, धाकटी डहाणू असेल. या 12 संघांमधून कोणता संघ आजच्या दिवसामध्ये लक फॅक्टर आजमावेल? पंचांचा इथून येतोय ग्रीन सिग बेल्स. जे टॉसबॉक्स जवळ बाईक पार्क केल्यात त्या प्लीज आपण काढायच्या आहेत, विनंती असेल. नार्फे कक्षाजवळ ज्या गाड्या पार्क केल्या गेल्यात त्या काढायच्या आहेत. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहता. अगदी या स्पर्धेचं विशेष पाहायचं झालं तर या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली गेली. हे मैदान आपण पाहता गोलाकार मैदान अगदी, आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या मैदानाला देखील खूप चांगल्या पद्धतीने इथून सजावट केली गेली, सजवले गेले. तदनंतर जर आपण विचार करताय तर या स्पर्धेमध्ये एक वैशिष्ट्य मातीची खेळपट्टी आपण पाहता. मातीची खेळपट्टी खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली गेली आहे आणि गोलंदाजाला अधिक चान्स असतील. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर थेट प्रेक्षेपण आपण पाहताय tenniscricket.in यांच्या माध्यमातून. तब्बल 20 लाख सबस्क्रायबर या वाहिनीचे आपण पाहता. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज म्हणजेच सिद्दीक भाबे सर देखील या स्पर्धेला उपस्थित झालेत. त्यांचा देखील गोड आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. गोड वाणी आपण पाहाल. ऑनफिल्ड अंपायर हसमुख पाटील सर त्यांच्या सोबतीने आपण पाहताय दिनेश राऊत सर. दोन्ही पंचांचा विचार करायचा झाला तर अगदी दोन्ही पंच खूप दांडगा अनुभव आहे. खूप काही वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटला दिली आहेत. गोलंदाज तयार पदलाले ते घेत असताना चेतन. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, 5व्या दिवसातील पहिला बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती चेतन. राईट आर्म ओव्हर दी विकेटने पहिला बॉल. करण पाटीलच्या विपक्षामध्ये पदलाले त्यामध्ये बिघाड. तर तुम्हाला प्रथमचे जे 4 षटक हाताळायचे ते 20 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. अन्यथा जर 20 मिनिटांच्या अधिक कालावधी घेतला गेला तर शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला एक अधिक फिल्डर घ्यावा लागेल. बॉलर तयार. पहिला बॉल तयार. डाव्या बाजूने पहिला बॉल. बॅटची इनसाइड एज घेतली आहे. चेंडू चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक खेळाडू तब्बल मिड विकेटला, एक खेळाडू जर आपण पाहिलं लॉंग ऑन मध्ये. बॉलर तयार झाला यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेटने. बॅटर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेतला.
केला गेला 2 धावा अतिशय सहजरित्या कंप्लीट. एका धावेला खूपसं महत्व. पहिलं षटक आहे, अगदी पॉवर प्लेचं षटक असेल. आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपण पाहता. 4 धावा घेतल्या गेल्यात. एका गड्याचा मोबदला 1/4 वरती ओजी खरिवली आतापर्यंत पोहोचली आहे. चेतन षटकातील पुढील बॉल. हा बॉल फटका अगदी खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र एलिमिनेशन खूप चांगला झालाय. सेलिब्रेशन करत असताना आलाय षटकार. वाघाची दहाड फोडला पहाड. निघाला बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. इथून संघर्ष करायला सुरुवात केली. गोलंदाजाला देखील खूप चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पलटवार केला गेला. पलटवार खूप महत्वाचा आहे. इथून अगदी ज्या वेळेस तुमच्यावरती एखादा आघात येतोय, गोलंदाजावरती डिप्रेशन येतो कुठेतरी, त्या डिप्रेशन मध्ये न जाता नव्या ऊर्जाने इथून हा बॉल हाताळला गेला. अगदी ब्लॉक मध्ये जड मध्ये बॉल हाताळला गेला. बुंद्यामध्ये बॉल टाकला. त्यानंतर चांगला चेंडू होता. संतोषने देखील त्याला सन्मान केला. संतोष स्वतःवरती संतोष ठेवत असताना यावेळेस शेवटचा बॉल असेल षटकामधील. शेवटचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्लाउडी अपील पंचांकडे केली जाते. पंच आमचे तटस्थ. कुठल्याही प्रकारची पंचांकडनं दाद नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावरती 1/10 वरती जाऊन पोहोचली आहे. जय बजरंग ओजी खरिवली संघाची धाव संख्या. प्रथमतः नाणेफेक जिंकली. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. गोलंदाज चेतनवरती इथून जिम्मेदारी सोपवली गेली आणि त्याच अनुषंगाने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. करण पाटील सारख्या महत्वपूर्ण फलंदाजाचा विकेट्स इथून मिळवला गेला आपण पाहिलं तर. आणि अगदी जर त्यानंतर संतोष पाटीलने खूप चांगली फलंदाजी केली. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आला. धाव संख्या 10 वरती पोहोचली आहे. सचिन वाघ गोलंदाजी मार्क वरती जव्हार 11 संघाकडनं. राईट हँड बॉलर आपण पाहता. स्ट्राईक वरती ऋतिक जाधव असेल. तर नक्कीच DJ शिवमल्हार संतोष पाटील जामगर यांच्या मार्फत शुभेच्छा येत असताना ओजी खरिवली संघासाठी धन्यवाद सर. आणि या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा देत असताना DJ शिवमल्हार प्रोप्रायटर संतोष पाटील जामगर. त्यानंतर अगदी या स्पर्धेसाठी आणि ओजी खरिवली संघासाठी शुभेच्छा येत असताना अरुण पाटील खरिवली यांच्या मार्फत पहिलाच बॉल खूप चांगला स्विंग अँड मिस. फिरकी गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती सचिन वाघ. पहिला बॉल खूप चांगला हाताळला गेला. राईट आर्म उर्दी विकेटने षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार असेल. बॉलर तयार डाव्या बाजूने. हा बॉल बॅटर शफल झाला. खाली क्षेत्र निवडले गेला. खूप चांगल्या टप्प्यावरती हा बॉल इथून स्वीकारला गेला. सरळ चेंडू निघून जाईल. फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर केली आहे. दन 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 करीत धमाकेदार दमदार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा हा दिग्गज चौकार. पूर्ण लेखाजोखा ठेवत असताना आपल्या सुवर्ण अक्षराने गणेश ठाकरे सर आपण पाहता. मॅन फ्रॉम वाडा. बॉलर तयार झाला. यावेळेस समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एलिमिनेशन फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर डीप मधून खूप चांगली फेकी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल रवाना होत होता मात्र अडवला गेला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्या. आणि अगदी जर पाहिलं आपण तर धाव संख्या 16 वरती. टॉस बॉक्स जवळ ज्या बाईक्स लावल्या गेल्या त्या लगेचच काढायच्या आहेत. अन्यथा आयोजन कमिटी लगेचच रिएक्शन घेईल. याकडे आपण दक्षता घ्यायची आहे. गोलंदाजाचा बदल आले ते कुठेतरी थोडेसे कमी करत असताना गोलंदाज आपण पाहताय पुन्हा एकदा तयार झालाय.
यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळायचं होतं. ऑफ साईडला बॉल ट्रॅव्हल झाला. शॉर्ट कव्हर मधून क्षेत्ररक्षक पोहोचला. एक थोडीशी खराब फेकी, एक सिंगल फक्त आणि फक्त मिळाली आहे. दुसरे षटक मार्गस्थ आपण पाहता. दुसऱ्या षटकाच्या इथून जर विचार करायचा झाला तर तब्बल आतापर्यंत धावा जर आपण पाहिला तर धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली आहे. 17 आकड्याचा विचार करता AB डिव्हिलियर्स सर त्यांचा जर्सी क्रमांक आपण पाहता. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलात तर भिवंडी तालुक्यातील वारेट गावाचे सुपुत्र प्रथमेश ठाकरे यांचा देखील हा जर्सी क्रमांक मिस्टर 360 म्हणून ज्याला ओळखलं जातं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, ज्यांनी खूप मोठी आपल्या नावाची छाप सोडली. बॉलर तयार, यावेळेस बदलली त्या राऊंड दी विकेटने. संतोष पाटील मैदानमध्ये क्षेत्ररक्षक, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची इथून संधी मिळाली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खूप चांगला पलटवार गोलंदाजाचा देखील पाहायला मिळाला. अगदी ज्या वेळेस 4 धावा जोडला गेला तदनंतर खूप चांगल्या रीतीने बॉल हाताळले गेलेत. डबल आली, तदनंतर सिंगल, पुन्हा एकदा निर्धाव बॉल आलाय. मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पोहोचत असताना एखादा वे वरती जिथून दोन्ही बॅटर्स समाधान मानतायत. फिकी आली आहे. 2 षटकांच्या अखेरीस आपण जर पाहिले 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती उजी खरिवली संघाची जाऊन पोहोचली आहे. 1 बाद 18 वरती धावसंख्या. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहता. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना इथून जल व्यवस्था करत असताना खूप चांगलं आयोजन म्हणावं लागेल. अगदी या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खास आकर्षण या स्पर्धेचं आपण पाहता. डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये ओपन खुला एक गाव एक संघ आपण खेळताना पाहता. आणि तदनंतर जर आपण विचार करायचा झाला तर या स्पर्धेमध्ये आपण पाहता अगदी मालिकावीर एक आकर्षक अशी बाईक आपण पाहता. खूप चांगलं आयोजन म्हणावं लागेल. उत्कृष्ट फलंदाज आपण पाहिलं तर डबल स्पोर्ट्स कुडूस यांच्या मार्फत देखील खूप चांगली आकर्षक बॅट पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ दर्शन तामोडे. पहिलाच बॉल, खूप चांगला बॉल हाताळला गेला. अगदी फलंदाजाच्या अबोव ठेवण्याचा प्रयत्न इथून सफल करत असताना यावेळेस देखील खूप चांगला बॉल, स्विंग अँड मिस. संतोष पाटीलला इथून संतोष वरती ठेवले गेला. अगदी त्याच्या फलंदाजीला इथून संतोष देण्याचं काम केलं गेलं. अगदी जर विचार करायचा झाला तर पहिल्या बॉलवरती 2 धावा संतोषने जरूर घेतल्या, तदनंतर 6 धावा. तदनंतर जर विचार करायचा झाला तर तब्बल 5 बॉल आतापर्यंत निर्धाव खेळला. खूप खराब फलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत दीपेक्षा कव्हर मध्ये अंकुशने खूप चांगली फेकी केली आहे एसटी रक्षकाच्या दिशेने. स्ट्राइक एंडला आपण जर पाहिलं तर फेकी आली, एक सिंगल मिळाली. स्ट्राइक वरती ऋतिक जाधव असेल. पाच ओव्हरची मॅच, तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावा धावफलकावरती 19. आडवा बाटने खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोचला. एक सिंगल झाली कंप्लीट. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्येवरती रोख लावला गेला. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तिसरं षटक आपण पाहता प्रगती पथावरती. आतापर्यंत संतोषचा विचार करायचा झाला तर 9 बॉल फेस केले, 10 वरती खेळतोय. ऋतिक जाधव 5 बॉल फेस करून 8 वरती खेळतोय. आणि अगदी प्रथमतः निर्णय खूप चांगला घेतला गेला. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, फलंदाजीसाठी आमंत्रित केला. कमी गतीचा बॉल, फुलटॉस हाताळला गेला.
सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. इथून आतापर्यंत जर आपण विचार करायचा झाला तर मोठ्या फटक्यांना इथून खूप चांगल्या प्रकारे रोख लावला गेला. आतापर्यंत या ओव्हरची देखील दर्शन तांबोडेने देखील खूप चांगली बॉलिंग केली आहे. 5 बॉल हाताळले, 4 धावा खर्च केल्या आहेत. सन्मानजनक स्कोर 50+ जर जायचं असेल तर मोठे फटके इथून मारावे लागतील. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळलेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो बॅटर. खतऱ्याची घंटी वाजली आहे. फलंदाजाला परतावं लागेल धावचीच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. बॅटर बॅक टू दी डगआउट. संतोष पाटील धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना तर नक्कीच यापुढील होणारी लढत वेदांत 11 धाकटी डहाणू त्यांच्या विपक्षामध्ये बाबा शिंदी स्पोर्ट्स चिंबीपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित झाले असतील तर रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्या सत्राच्या अखेरीस तुम्हाला इथून नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये हजर राहायचं आहे. नवीन फलंदाज आपण जर पाहिलात तर प्राऊड ऑफ ओजी खरिवली अजय खांडेकर आपण पाहताय. वादळा पूर्वीची शांतता आपण पाहता मैदानामध्ये एंटर झाला अजय खांडेकर. अजय खांडेकर वरती खूप साऱ्या अशा पल्लवीत असतील आपल्या संघाच्या. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती सचिन वाघ. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक हाताळत असताना खूप चांगलं स्पेल म्हणावा लागेल सचिन वाघ यांचा. पहिला बॉल तयार. खूप छोटं बदल आले ते पाहायला मिळतंय. स्विंगर फिरकी गोलंदाज आपण पाहता. फिरकीचा बादशाह म्हणून ज्याची ओळख. भाऊ पेनल्टी चूज नाही. अगदी जर आपण अगदी पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यात. बॉलर तयार. यावेळेस देखील बॉलला उडवला. उंची जास्त लाभली आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आला. खूप चांगला टिपला झेल. संपलाय ऋतिक जाधवचा खेळ. बॅटर बॅक टू द डगआउट. अगदी जर आपण अंकुश आतापर्यंत खूप चांगली क्षेत्ररक्षण करत असताना आतापर्यंत 2 झेल त्याने देखील टिपल्यात. गोलंदाज आपण जर पाहिलात तर खूप चांगली गोलंदाजी सचिन वाघ कडनं करत असताना आपण पाहताय.
स्ट्राईक वरती मनोज पाटील, डावखुरे शैलीचा फलंदाज. बॉलर तयार झाला. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, इथून मिसफील्ड झाली आहे. एक सिंगल स्ट्राईक वरती राईट हँड बॅटर यावेळेस अजय खांडेकरला फसवण्याचं काम केलंय जरूर. स्ट्राईक रोटेट झाली आहे. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. गोलंदाजी मार्क वरती सचिन वाघ असेल तर त्याच्या विपक्षामध्ये फलंदाज आपण पाहता अजय खांडेकर. तर नक्कीच समालोचन कक्षामध्ये आपलं शुभागमन नक्कीच आपण पाहता. व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट सिद्दीक भाबे सर. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. खूप चांगला फटका आला पहिल्याच बॉल वरती. खूप चांगला स्ट्रोक, दमदार, दर्जेदार, धमाकेदार चौकार 4. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ह्या बॉलला कुठेतरी इथून अगदी निरीक्षण करता आलं नाही. नजर कुठेतरी हटली आहे. अगदी बॅक टू बॅक तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि नजरेवरती कुठेतरी नियंत्रण बसवावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर 32 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 बाद 32 सॉरी 3 बाद 32 वरती पोहोचली आहे. उजी खरिवली चौथं षटक मार्गस्थ आपण पाहता. 4 बॉलचा खेळ झाला. म्हटलं होतं बेस्ट वर्सेस बेस्ट. सचिन वाघ, अजय खांडेकर खूप चांगलं बॅटल असेल. यावेळेस पहा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथून काय घडला, एक सिंगल जरूर कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट केली आहे. आतापर्यंत चौकार विकेट, चौकार डॉट. एक रन ऍड करायला लागेल ना ती पण. तेहतीस धावा धावफलकावरती आपण पाहता. पहिलाच बॉल यावेळेस यू मिस आय विल इनडेफिनेटली हिट बॅटर बॅक टू दी डगआउट. दांडी 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 गुल. फलंदाज अजय खांडेकर परतीचा प्रवास करत असताना तंबूच्या दिशेने आपण पाहता नवीन फलंदाज आदेश पाटील. संघनायक आपण पाहता कर्णधार खेळपट्टीच्या दिशेने. धावसंख्याला इथून जर आपण पाहिलं तर रोखली गेली धावसंख्या 4 बाद 33 वरती. पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला तर चेतनने गोलंदाजी हाताळली. नवीन फलंदाज आदेश पाटील. तब्बल 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये सचिन वाघने षटक हाताळल्या, 6 धावा दिल्या. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर दर्शन तांबोळे 5 धावा दिल्या. पहिलाच बॉल फेस केला, एक सिंगल कंप्लीट केली. फक्त सिंगल वरती इथून बॅटर्स संकोच करत असताना इथून मोठे पटके मारावे लागतील, हात खोलावे लागतील. सन्मानजनक स्कोर जर उभा करायचा असेल तर इथून मोठ्या पटक्याने
कुठेतरी संघाला चांगल्या स्तरावरती पोहोचवावं लागेल. उर्वरित पहिल्या सत्रामधील 4 बॉलचा खेळ शेष आहे. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहता स्ट्राईक. बॉलर तयार. सुनील डेथ ओव्हरचा सामना करतोय. हा बॉल अगदी हलक्या हाताने इथून पुन्हा एकदा सन्मान दिला गेला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा बॉल होता. लेग बाईसचा इशारा आला. एक धाव स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाईल. 3 बॉलचा खेळ शेष राहिला. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये. खूप चांगला टिपलाय. झैल संपला. आदिश पाटीलचा देखील खेळ. बॅटर बॅक टू द डगआउट. वेदांत 11 धाकटी डहाणू. विपक्षामध्ये बाबा शिंदे स्पोर्ट चिंबीपाडा. ऑफिशियल दुसरा कॉल असेल तुम्हाला. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक कक्षामध्ये हजर राहायचं. पहिल्या सत्राच्या अखेरीस वेदांत 11 धाकटी डहाणू त्यांच्या विपक्षामध्ये बाबा शिंदे स्पोर्ट्स चिंबीपाडा. उमेश पाटील आपण पाहता स्ट्राईक वरती नवीन फलंदाज. बॅटर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही. कुठल्या प्रकारची चेंडूपर्यंत नजर नाही राहिली आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजीतून यशस्वी ठरत असताना खूप चांगला बॉल हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता देखील केली. आतापर्यंत 5 बॉल हाताळले. 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळाले. 2 धावा खर्च केल्यात. हा बॉल देखील पहा अगदी फसवा चेंडू हाताळला गेला. शेवटचा बॉल देखील इथून आला. निर्धाव. षटक समाप्तीचा इशारा पहिल्या सत्राच्या अखेरीस. धावा धावफुलकावरती आपण पाहिल्या तर 35 धावा 30 बॉल असतील आणि 36 धावा इथून डिपेंड्स करायच्या आहेत. ओव्हर टू सिद्दीक भाबे सर. धन्यवाद साहिल पाटिल. आंखों देखा सुना रहे थे साहिल पाटिल. आइए दोस्तों, चैंपियन ट्रॉफी 2025 गांधरे में आप सभी का हार्दिक स्वागत है. आसमान में कहीं कहीं बादल छाए हुए हैं, लेकिन पिछले 5 दिनों से टेनिस क्रिकेट पे राज चल रहा है, छाई हुई है. चैंपियन ट्रॉफी 2025 गांधरे. वॉइस ऑफ वाड़ा अक्षय पांडो भी हमसे जुड़ चुके हैं. आपका भी हार्दिक स्वागत है. मुकाबला चल रहा है ओजी खरेवली वर्सेस जवार 11. जवार 11 ने पहले टॉस जीता. खरेवली को बल्लेबाजी की दावत दी, लेकिन खरेवली के बल्लेबाजी पे खड़े नहीं उतरे. केवल 5 ओवर में 35 बनाए. 36 का लक्ष्य रखा है मैच को जीतने के लिए. अगली सभी टीमों को तैयार रहना है. मौसम कल की बनिस्बत आज थोड़ा साफ है. बहुत ही खूबसूरत अरेंजमेंट किया गया है सीजन 3 का चैंपियन ट्रॉफी का. नाम में चैंपियन है और पिछले 4 दिनों से वाड़ा परिसर की जो टीमें खेली, 4 टीमें क्वालिफाई हो चुकी है. कल ओपन इंडिया की 8 टीमें रहेंगी. आज की जो ओपन ग्रामीण की टीम है उनसे फाइनल खेलेंगी 3 ऑल इंडिया एकॉन के साथ. लेकिन वाड़ा में भी क्रिकेट दिन दुगनी रात चौगनी तरक्की करता है. गांधरी का ये चैंपियन ट्रॉफी हमेशा चर्चा में रहा है. चैंपियन ट्रॉफी आप तक लाए हैं कल्पेश दिलीप ठाकरे, चैंपियन इंटरप्राइजेस, सपोर्टेड बाय श्री महेंद्र काशीनाथ
ठाकरे अध्यक्ष जिजाऊ कामगार संगठना महाराष्ट्र राज्य श्री योगेश बबनराव पाटिल की तरफ से सभी का हार्दिक स्वागत है। खेल की शुरुआत होने जा रही है। ओपनर भेजना है जवार 11, आपको ओपनर भेजना है। बहुत ही खूबसूरत वीआईपी डाइस बनाया गया हमारे दाईं और मेगा वीआईपी डाइस, टॉस बॉक्स, प्लेस पवेलियन, बैठने के लिए दर्शकों के लिए कई स्टैंड है। देर रात यहाँ पर दर्शकों की भीड़ जमा हो जाती है। दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए दर्शन तांबोड़े और बाला दो ओपनर्स बीच मैदान पे आते हुए। देखिए कभी कभी टूर्नामेंट में एक मुकाबला ऐसा रहता है जो लो स्कोरिंग रहता है लेकिन बहुत ही कट टू कट जाता है। हाई स्कोरिंग मैचेस अगर कट टू कट गए तो एक अलग रोमांच होता है, लेकिन लो स्कोरिंग मैचेस अगर कट टू कट गए तो फिर रोंगटे खड़े हो जाते हैं। हालांकि हाई स्कोरिंग का आपको इतिहास पता होगा। साउथ अफ्रीका ने 12 मार्च 2006 में 436 के लक्ष्य को छुआ था। बहरहाल फील्ड की जमावट पे एक नज़र डालते हैं। हालांकि फील्ड बहुत इंटरेस्टिंग लगाया गया है। ऑफ साइड में एक शॉर्ट थर्मैन है, एक खिलाड़ी कवर पॉइंट पे, एक्स्ट्रा कवर 30 गज के दायरे में। मिड ऑन मिड विकेट ऑर्थोडॉक है और ऑन साइड की फील्ड ज़्यादा कस दी गई है वहाँ पर खड़ेवली की जानिब से। ओजी खड़ेवली गेंदबाजी के लिए तैयार होते हुए करण पाटिल। पहली गेंद मिड ऑन पे सीधा कैच। पहली गेंद पे बड़ा झटका लगा। यहाँ पर लालच दी थी, आगे रखा था गेंद को, मिड ऑन के ऊपर से मारना चाहते थे, सीधा खेल बैठे वहां पे बाला, 0 पे आउट। पहली गेंद पर पहला झटका लगता हुआ यहाँ पर। मैंने पहले ही कहा था कि लो स्कोरिंग मैचेस, अगर देखिए इस तरह के मैचेस ऐसा नहीं है कि एक तरफा भी हो जाते हैं, लेकिन अगर यहाँ पे ओजी खड़ेवली को चुनौतियाँ देना है तो पावर प्ले के जो 2 ओवर हैं उसमें गुच्छों में विकेटें लेना होंगी। लेकिन शुरुआत बहुत बढ़िया की है करण पाटिल ने। नए बैटर मैदान में आते हुए जवार 11 की तरफ से सुनील आए बल्लेबाजी को। पहली गेंद पे जब गेंदबाज को विकेट मिलता है तो उसका आत्मविश्वास 7वें आसमान पे चले जाता है। क्रिकेट है, क्रिकेट में कई ऐसे खिलाड़ी हैं जो पावर प्ले में रिस्क लेते हैं। स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी है, एक और। ओ माय गॉड, ये कैच कहीं मैच छोड़ने वाला ना हो, क्योंकि ये अगर कैच लिया जाता तो बहुत दबाव आ जाता। जीवन दान मिला है वहां पे सुनील को। आसान सा स्ट्रेट फॉरवर्ड कैच गिरा दिया है। हालांकि कप्तान फिर भी सराहना कर रहे हैं, जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। हाथ में आया हुआ जाम छूट गया। मैं अक्सर कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। अब सामना करेंगे दर्शन तांबोड़े। बदनसीब रहे वहां पर करण पाटिल। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए। ओ माय गॉड, व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंटली प्लेड, लॉन्ग लेग बाउंड्री के ऊपर, इंप्रोवाइज शॉट, 6 रन। क्या गजब का शॉट खेला है तांबोड़े ने। इसे कहते हैं दबाव को रिलीज करना, इसे कहते हैं रिस्क लेना। रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है। किस्मत भी बहादुरों के ही कदम चूमती है। रिस्क हो या इश्क हो, ये काम ही बहादुरों का है। सिक्सर से खाता खोला दर्शन तांबोड़े ने। गेंदबाज करण को बाउंड्री के दर्शन कराए। कुल स्कोर 7 रन।
गेंद की मांग की अंपायर ने। 7 फॉर नो विकेट। अगली जो टीमें खेलने वाली है वो यहाँ रिपोर्ट कर गई हो तो ऑर्गेनाइजिंग कमेटी से आपको तुरंत ही संपर्क करना है। दोस्तों आप देख रहे हैं चैंपियन ट्रॉफी सीजन 3। गांधरेवाड़ा का ये वो शो है जो ऐतिहासिक रहा है पिछले 3 सालों में। करण पाटिल दर्शन तामोड़े के लिए रिवर्स खेला, एलिवेशन नहीं है, हालांकि खेलना चाहते थे। पॉइंट के ऊपर बल्ले का मुंह जल्दी बंद कर दिया, गेंद लॉन्ग ऑन पे गई, 1 रन आता हुआ 8 पे पहुंचा स्कोर जवार 11 का। अब सामना करेंगे सुनील। जीवन दान मिला था सुनील को। लो स्कोरिंग मैचेस में आपको हाफ चांस को फुल में कन्वर्ट करना होता है। रिवर्स खेला है, कोई खिलाड़ी नहीं है, वेकेंट एरिया है, गेंद चली गई है कवर पॉइंट के ऊपर। कैलकुलेटेड 6। इसे कहते हैं खरबूजे को देख के तरबूजे का रंग बदलना। कमाल का शॉट खेला है ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेट। स्कोर उछलता हुआ पहुंचा है 14 रन 1 विकेट गंवाने के बाद। 14 रन 1 विकेट गंवाने के बाद। लक्ष्य इतना ज्यादा नहीं है। पहली गेंद पे शुरुआत अच्छी थी, दूसरी गेंद पे कैच छूटा, उसके बाद 2 सिक्सर आए जो दबाव बनाया था ओजी खड़वली ने, वो अब दबाव छट्टा हुआ। करण पाटिल गति परिवर्तन इम्प्रोवाइज हुक शॉट है, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री के ऊपर। 6 रन। पहले ही ओवर में आधी बाजी जीत ली वहां पर जवार टीम ने। जवार 11 का स्कोर 20 रन। यहां से केवल 16 रन चाहिए बची हुई 24 गेंदों पर। कोई अनहोनी इस मुकाबले को जिता सकती है टीम ओजी खड़वली को, लेकिन कहते हैं कि अनहोनी या चमत्कार रोज नहीं होते हैं। बहुत ही जबरदस्त ग्राउंड को बनाया गया है, बाउंड्रीज भी बहुत अच्छी है, ये सही टेस्टिंग है। अगर हम देखें तो बाउंड्री 60 यार्ड्स की लग रही है। आजकल आईपीएल में भी 55 और 58 यार्ड्स की बाउंड्री देखी जा रही है। चैंपियन ट्रॉफी 2025 गांधरेवाड़ा में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज तेज हवाएं बह रही है, लेकिन आसमान में कहीं कहीं हल्के दूधिया बादल हैं। कल बेमौसम बरसात ने कई इलाकों को खींच लिया था अपनी तरफ, अवकाली पाउस जिसे कहते हैं। खेल की शुरुआत अजय खांडेकर आए हैं गेंदबाजी के लिए। पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद कट के अंदर की जानिब आई थी। कट शॉट खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज तामोड़े। अजय खांडेकर। देखिए ऐसा है कि ओजी को अब विकेटें लेना होंगी। धीमी गेंद स्वीप लगाना चाहते थे, आउट एलबीडब्ल्यू। बढ़िया चेंज ऑफ पेस, एक और विकेट गिरता हुआ। दर्शन तामोड़े बैक टू द डग आउट। बीस रन 2 विकेटों के नुकसान पे। अभी भी पॉजिटिव सोच लग रही है ओजी खड़वली की। देखिए क्रिकेट में तो पॉजिटिव ही सोच आपको लेकर चलना होती है। नए बैटर जवार 11 के बल्लेबाजी के लिए आ रहे हैं सुजीत।
मुजीब फरहास नए बैटर हैं, अपना उनका एक स्टाइल है, बिल्कुल वेस्ट इंडियन क्रिकेटर की तरह लाल टोपी भी है और उसी तरह का उनका खेलने का अंदाज भी लग रहा है। आते ही रिवर्स शॉट खेलने की कोशिश, क्या किनारा लगा था, नहीं, 22 के 4 रन। इसे कहते हैं करेला ऊपर से नीम चढ़ा, गरीबी में आटा गीला कर बैठे हैं वहां पे विकेट कीपर। इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है जवार 11 का, कुल मिलाकर 24 रन 2 विकेट, 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। हमारे बीच कई मान्यवर है, साथ ही साथ मेरे बहुत ही करीबी दोस्त राहुल माली, सावली क्रिएशन इस मरतबा शॉर्टम पुल लगाना चाहते थे। सावली क्रिएशन में जाइए और टूर्नामेंट को हिट बनाइए। सावली क्रिएशन के ट्रॉफीज वाकई में आंखों में डूब जाते हैं। चौबीस रन 2 विकेट, बैकफुट पे गए, शॉर्टम पुल किया, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम, 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 2 विकेट। टेनिस क्रिकेट .in पे इसका सीधा टेलीकास्ट आ रहा है। टेनिस क्रिकेट .in को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले। दुनिया की पहली ये क्रिकेट की वेबसाइट है जिसके सब्सक्राइबर 20,40,000 है। इस मरतबा रिवर्स स्वीप, गली में फिर कैच छूटा है। हालांकि गली क्रिकेट की हो या गली महबूब की हो, इसके चक्कर अच्छे नहीं होते, पकड़े जाने का डर रहता है। बच गए वहां पर बैटर सुनील। बहरहाल 2 ओवर की समाप्ति, रन बने 26, 18 गेंदों में 10 रन चाहिए। चेसिंग कंपलसरी है, चेसिंग और ड्रेसिंग कंपलसरी है। धीरे धीरे दर्शक हमसे जुड़ते हुए, देखिए जो स्कूल के बच्चे उस मोड़ी पे बैठे हैं, आप थोड़ा इधर आके बैठे। बेफिक्र, खेल की शुरुआत होती हुई केवल 10 रन चाहिए। अगर हम देखते हैं तो जवार 11 ने चारों शाने अब तक चीत किया है। पूजी को पहली गेंद बैकफुट पे गए, पुल किया है, पीछे खिलाड़ी हैं लेकिन नहीं पहुंच पाए, 1 रन। गेंदबाजी के लिए आए हैं ऋतिक जाधव। अब 9 रन और चाहिए मुकाबले को जीतने के लिए, 9 रिक्वायर्ड टू विन। अगली 2 टीमें प्लीज आपको टॉस बॉक्स से रिपोर्ट करना है, जहां पर हमारे साथी कमेंटेटर अक्षय पांडव है। रिवर्स खेलना चाहते थे मुजीब फारस, लेकिन कामयाब नहीं हुए। गेंद में उछाल भी कम था। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को डीप कवर बाउंड्री की तरफ, दूर से खिलाड़ी पहुंचे हैं। मुजीब के पास समय था 2 रन लेने का। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 2 विकेटों के नुकसान पे। चैंपियन ट्रॉफी गांधरे में रंग भरने के लिए हम नहीं भूल सकते श्री गणेश मोटर विशेष कॉर्पोरेट रहा है, उनका प्रोपराइटर सोपन बांगर, आपका विशेष धन्यवाद। ऊपर से निकल गई है, साथ ही साथ मालिक राव मालिका वीर अँड्रॉइड मोबाईल जैन ट्रेडिंग कंपनी मोबाईल शॉप यांच्याकडून विशेष धन्यवाद। कमल जैन जी, आपका हम विशेष धन्यवाद करते हैं।
इस मर्तबा हवा में, और अब की बार रन जरूर पूरा हुआ है। वो तो बोल रहा हूँ ना मैं सर, वो तीनों का पहले बोल रहा हूँ। हरीश पालवी साहब, आपका भी हम विशेष धन्यवाद करते। स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट है, स्क्वायर लेग के ऊपर 6 रन। क्या कमाल का शॉट खेला है पैरों के सामने इम्प्रोवाइज तरीके से बल्लेबाज ने, और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है। कांग्रेचुलेशन जवाहर 11, क्या जवाहर 11 ने कमाल का क्रिकेट खेला है। हार्ड लक ओजी साहिल पाटिल, वाकई में आप तो 12वें खिलाड़ी है, लेकिन मेरा अपना मानना है कि आप कमेंट्री की तरफ जाएं। बहुत कम एज में मैंने किसी कमेंटेटर को देखा है कि उसने इतनी मालूमाती, कमेंट्री तो सब कर लेते हैं, आपने जिस तरह से फील्ड